मॉर्निंग स्टुडंट, वेलकम टू माय चॅनल ICIC कोचिंग क्लासेसमध्ये मी आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, मी आपणास शिकवत आहे हाऊ टू स्पीक इन इंग्लिशमध्ये कसं बोलावं. यासाठी वेगवेगळ्या प्रकारची वाक्य मी आपणास सांगत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे शब्द वाक्यामध्ये कसे यूज करतात ते सुद्धा आपणास सांगत आहे. ते तुम्ही सविस्तरपणे समजून घ्या. या व्हिडिओला तुम्ही लाईक करत जा आणि जास्तीत जास्त मित्रांना, नातेवाईकांना शेअर पण करत जा, जेणेकरून सर्वांना ह्या वाक्यांचा, ह्या इंग्लिश स्पोकन कोर्स जे आहे तर याचा सर्वांना लाभ मिळेल. आजच्या प्रॅक्टिस सेशनमध्ये मी तुम्हाला येस नो टाईप क्वेश्चन कसे असतात, म्हणजेच त्याला व्हर्बल क्वेश्चनसुद्धा म्हटलं जातं, म्हणजे शब्दापासून तयार होणारे क्वेश्चन जे असतात तर त्यांना व्हर्बल क्वेश्चन असे म्हटले जाते. येस नो टाईप क्वेश्चनचे उत्तरसुद्धा येस आणि नोने दिले जाते. मी शिक्षक आहे का? पहिलं वाक्य आहे मी शिक्षक आहे का? असं हे मराठीमध्ये वाक्य आहे. मी शिक्षक आहे का? तर याचं कसं होतं? एम आय अ टीचर. एम आय अ टीचर. मी शिक्षक आहे का? व्हर्बलची क्वेश्चनची ज्यावेळेस सुरुवात होती तर त्यावेळेस ही कशानं सुरुवात करावी लागती? या सहाय्यकारी क्रियापदापासून. हे सहाय्यकारी क्रियापद आहे. एम हे सहाय्यकारी क्रियापद आहे. एम हे कशाचं रूप आहे? टू बीचं रूप आहे. म्हणजेच एम, इज आणि आर हे तीन टू बीचे वर्तमानकाळी रूपे मी तुम्हाला सांगितले होते. तर हे वाक्यसुद्धा वर्तमान काळातलं आहे. मी शिक्षक आहे का असा प्रश्न विचारलेला आहे. एम आय अ टीचर? तर याचं उत्तरसुद्धा काय येईल? यस, यू आर टीचर. दुसरं वाक्य आहे तू शिक्षक आहेस का? तू शिक्षक आहेस का? तर मग याची रचना कशी होईल? आता इथं आपण हे एकवचनी करता असल्यामुळं आपण एम घेतलेला आहे आणि हा एकवचनी करता असल्यामुळं इथं आपल्याला काय घ्यावं लागेल? इज घ्यावं लागेल का इथं आपल्याला? तर तू म्हणजे यू हा करता जर असेल तर आपण त्याच्यापुढे काय घेत असतो? टू बीचं अनेकवचनी रूप घेत असतो. कोणतं? आर. यू आर यू टीचर? आर यू अ टीचर? तर हे अशा पद्धतीनं वाक्य होतं. आणि शेवटी क्वेश्चन मार्क. नंबर 3, तुम्ही शिक्षक आहात का? तुम्ही शिक्षक आहात का? तुम्ही शिक्षक आहात का? हे वाक्यसुद्धा कोणतं आहे? हे वाक्यसुद्धा वर्तमान काळातलंच वाक्य आहे. मग आपल्याला तुम्ही ऐवजी काय घ्यावं लागेल आपल्याला? इथं तुम्ही ऐवजी आपल्याला यू घ्यावं लागेल, बरोबर? टीचरच्या जागी टीचर. आहात इथं अनेकवचनी, म्हणजेच हा सुद्धा व्हर्बल क्वेश्चन असल्यामुळं आपल्याला सुरुवातीला आर घ्यावं लागेल. यू आर यू. आता इथं काय येईल? अ टीचर येईल का? नाही, काय येणार नाही, हे अनेकवचनी आहे. तर मग इथं आपल्याला काय येईल? येस प्रत्यय लावावा लागेल. यू आर टीचर्स. तुम्ही शिक्षक आहात. आलं लक्षात? आपण इथं अ का वापरलं नाही? अ आर्टिकल याच्यामुळं वापरलं नाही. टीचर हा अनेकवचनी आहे आणि अनेकवचनी नामाच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो का? नाही वापरत. तो शिक्षक आहे का? तो शिक्षक आहे का? आहे का? तो शिक्षक आहे का? तर इथं आता आपल्याला इथे एकवचनी रूप वापरणार. टू बीचं रूप इज ही अ टीचर? इज ही अ टीचर? शेवटी क्वेश्चन मार्क. इज
इज ही अ टीचर? ती शिक्षिका आहे का? नंतरचं वाक्य घेऊ आपण. ती शिक्षिका आहे का? आता यासाठी सुद्धा आपल्याला सुरुवातीला सहाय्यकारी क्रियापद वापरावं लागेल. कोणतं घ्यावं लागणार आपल्याला सहाय्यकारी क्रियापद? इजच वापरावं लागणार आपल्या इथे सुद्धा. इज. आता साठी आपण तीसाठी कोणता सर्व इंग्लिश वापरतो शब्द? शी अ टीचर क्वेश्चन मार्क. नंबर 6, ते शिक्षक आहे का? ते शिक्षक आहे का? ते शिक्षक आहे का? आता इथं आपल्याला माहीत नाही म्हणजे हा स्त्रीलिंगी आहे की पुल्लिंगी आहे. मग याच्यासाठी आपण काय वापरतो? इट हा शब्द वापरत असतो. मग काय येईल इथं? इज इट अ टीचर? इज इट अ टीचर? ते शिक्षक आहे. नंबर 7, आम्ही शिक्षक आहोत. आम्ही शिक्षक आहोत. तर हे बघा वाक्य. आम्ही शिक्षक आहोत का? आम्ही शिक्षक आहोत का? हा क्वेश्चन आहे आणि याचं उत्तर आपल्याला इंग्लिशमध्ये द्यायचं आहे. तर काय येईल याच्यासाठी? आर येईल सुरुवातीला अनेक वचनी असल्यामुळं. आर वी टीचर्स? आर वी टीचर्स? नंबर 8, ते शिक्षक आहेत का? ते शिक्षक आहेत का? ते शिक्षक आहेत का? आपण असं सांगतो ते शिक्षक आहेत का? असं ज्यावेळेस म्हणतो आपण ते, तर ते काय त्याचा उच्चार होतो? त्याचा अनेक वचनी उच्चार होतो. आर दे टीचर्स? पण या क्रिया ही जे कर्म आहे टीचर याला एस प्रत्यय लावावा लागतो, त्यावेळेस हा अनेक वचनी शब्द होतो. नंबर 9, मुलगा शिक्षक आहे का? मुलगा शिक्षक आहे का? तर याचं सुद्धा काय होतं मग? आता यासाठी आपल्याला इज आहे तर इज वापरावं लागेल. इज बॉय अ टीचर? अ टीचर हे एक वचनी असल्यामुळं आपण इथं काय वापरलेलं आहे? इज वापरलं. आणि ही जर बॉईज असतं इथं तर काय आलं असतं? आर बॉईज टीचर्स? आर बॉईज टीचर्स? मुले शिक्षक आहेत का? असं वाक्य झालं असतं याचं. तर मग ते पण वाक्य लिहू आपण. मुले शिक्षक आहेत का? आर बॉईज टीचर्स? आर बॉईज टीचर्स? श्याम शिक्षक आहे का? श्याम शिक्षक आहे का? तर इथं काय होईल त्याचं सुद्धा? इज श्याम अ टीचर? इज श्याम अ टीचर?
क्वेश्चन मार्क अशा पद्धतीनं तुम्ही व्हर्बल क्वेश्चन म्हणजेच एस नो टाईपचे क्वेश्चनसुद्धा तयार करू शकता। तर यामध्ये तुम्ही सर्व ॲम, इज आणि आर हे तिन्हीसुद्धा आपण ही सहाय्यकारी क्रियापदं टू बीची वर्तमानकाळी रूपाचा वापर करून आपण वाक्य बनवले आहेत। अशा पद्धतीनं तुम्ही वेगवेगळे वाक्य बनवू शकतात। कर्ता, कर्म आणि क्रियापद असे वेगवेगळे वापरून तुम्ही एकापेक्षा अनेक वाक्य बनवून तुम्ही चांगल्या रीतीनं इंग्लिश बोलू शकता। त्यासाठी तुम्हाला याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करावी लागेल। तुम्ही स्वतः म्हणून पाहावं लागेल, तुमच्या मित्रामध्ये तुम्हाला डिस्कस करावं लागेल। त्याचबरोबर तुम्ही तुमच्या घरामध्ये ज्यावेळेस वावरता त्यावेळेससुद्धा तुमच्या आईवडिलांशी, छोट्या बहीण भावाशी किंवा मोठ्या बहीण भावाशी सुद्धा तुम्ही इंग्लिशमध्ये संभाषण करू शकता आणि या वाक्याची तुम्ही मदत घेऊ शकता। त्यासाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त मित्रांना, नातेवाईकांना शेअर करा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईबसुद्धा करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट लिहा की हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, जेणेकरून ज्या काही याच्यामध्ये कमतरता असतील किंवा तुम्हाला काय अपेक्षित आहे की कोणत्या पद्धतीने शिकवलं पाहिजे त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवण्याचा प्रयत्न करील। थँक्स फॉर वॉचिंग।